नाशिकच्या सिटी सेंटर मॉलजवळील बेकरी दुकानदाराने दुकानासमोर गाडी का पार्क केली या कारणाने 7 ते 8 जणांनी गाडी पार्किंग करणाऱ्यांवर रॉडने मारहाण केली। मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या सिटी सेंटर मॉलजवळ असलेल्या एका मिसळ दुकानाजवळ असलेल्या बेकरी व्यावसायिकांनी दुकानाजवळ गाडी का पार्क केली या कारणाने बेकरीतील 7 ते 8 जणांनी रॉडने मारहाण केली। जॉन्सन मेढे व त्याच्या 2 साथीदारांना जखमी केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 30 रोजी रात्रीच्या सुमारास नातेवाईकांचा अपघात झाला म्हणून भांबरे मिसळ येथे 4 चाकी गाडी पार्क करून जॉन्सन मेढे हे नातेवाईक यांना मदत करायला गेले असता दुसऱ्या दिवशी 1/10/2025 रोजी ती सकाळी गाडी घेऊन जाण्यासाठी जॉन्सन मेढे हे आले होते। त्या ठिकाणी असलेल्या बेकरी मालक गाडी पार्क कारणाने वाद घालत व त्याच्या साथीदाराने मेढे व त्याच्या 2 साथीदारांना रॉडने व पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केले। या मारहाणीत त्यांची कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चेन देखील चोरल्याचे त्यांनी सांगितले। त्यानंतर जॉन्सन मेढे यांना खासगी रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले आहे। सदरील आरोपीला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मेढे कुटुंबियांकडून करण्यात आली आहे। दुकानासमोर गाडी लावली होती तर सकाळी मी रात्री ॲक्सिडेंट झाला भावाचा म्हणून तिथं CC कॅमेऱ्यामध्ये गाडी लावली दुकानासमोर। पण मी सकाळी छोटा हत्ती घेऊन 2 पोरं घेऊन गेलो गाडी घ्यायला जाऊ घेऊन, तर ज्याच्या दुकानासमोर गाडी लावली त्या बेकरीवाल्याच्या दुकानासमोर त्याचं दुकान बेकरी खोललेली होती, तर तो डायरेक्ट काही बहिणीने शिवाय द्यायला लागला। तो भैया माणूस तो भिडी लागाय तो मैंने उसको फक्त मी एवढंच त्याला बोललो की साहेब कोणाच्या बापाची जागा नाही, ॲक्सिडेंट झाला म्हणून गाडी लावली, पोरांना आम्ही दवाखान्यात नेलं होतं म्हणून आली, आता तो घेऊन चाललो। तर बेकरीमधून डायरेक्ट 7-8 जण त्याचा पोरगा वगैरे निघून रॉड घेऊन डायरेक्ट माझ्यावरती चालू झालं। एवढे बेकार मारलं मला, तर तुम्हाला सांगतो माझ्या जोडीला ते 2 जण होते, एकाचा हात फ्रॅक्चर केला, 1 जण पळून गेला तिथे, म्हणून ते वाचले।